नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण ताज्या मटारपासून सर्वांच्याच आवडती मटार करंजी करणार आहोत। ही करंजी कमी तेलकट व एकदम कुरकुरीत अशी तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पारी तयार करण्यासाठी इथे 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे। 1 कप म्हणजेच जवळपास 125 ग्रॅम हा मैदा आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। यामध्ये मोहन म्हणून 2 टेबलस्पून वितळून घेतलेलं तूपही घालूया। हे तूप कडकडीत गरम न करता थोडंसं वितळून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। आता यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालूया। हे सर्व पदार्थ तुपामध्ये चांगले मिक्स करूया। इथे आपण या पिठामध्ये जे मोहन घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। तुम्ही जर इथे पोहे खायच्या चमच्याने हे मोहन घालणार असाल तर ते 4 चमचे भरून तूप वापरा। पीठ चांगलं तुपामध्ये मिक्स केल्यानंतर थोड्या पाण्याचा वापर करून थोडासा सैलसर असा कणकेचा गोळा मळून घेऊया। आपल्याला ही कणिक जास्त पातळही मळायची नाही तसेच जास्त घट्टही मळायची नाही। थोडीशी सैलसर अशी ही कणिक मळून झाल्यानंतर 15 मिनिटांसाठी ही कणिक भिजत ठेवून देऊया। सारणासाठी मटारची भाजी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 आल्याचे काप, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे हे सर्व पदार्थ ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत। वाटण तयार करून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मटारचे दाणे घालूया। हे मटारही आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत। म्हणजेच मिक्सर चालू बंद करून इथे ओबडधोबड मटार वाटून घेतलेले आहेत। कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घेऊया। जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये मगाशी जे आपण आलं, लसूण व मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया। 1-2 मिनिट हे वाटण परतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता यामध्ये मटार आपण ओबडधोबड वाटून घेतलेले आहे तेही घालून घेऊया व 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती चांगलं परतून घेऊया। हे तयार झालेलं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतरच पॅटीसमध्ये भरून घ्यायचं आहे। कणिक भिजून आता 15 मिनिटं झालेली आहेत। आता या कणकेचा एक मोठा रोल करून 5 समान आकाराचे गोळे तोडून घेऊया व थोड्याशा मैद्याचा वापर करून छोट्या आकाराची एक पोळी लाटून घेऊया। अशा प्रकारे राहिलेल्या सर्व पोळ्या लाटून घेऊया। या सर्व पोळ्या खूप पातळ न लाटता थोड्याशा जाडसरच लाटून घ्यायच्या आहेत। सर्व पोळ्या लाटून झाल्यानंतर त्यातील एक पोळी घेऊन 2 चमचे कॉर्नफ्लोअर व 1 चमचा तूप घालून इथे एक साठा तयार केलेला आहे। तो साठा पहिल्या पोळीवरती, दुसऱ्या पोळीवरती, तिसऱ्या पोळीवरती व चौथ्या पोळीवरती लावून घेऊया। 5व्या पोळीवरती आपल्याला साठा लावायचा नाही, ती पोळी तशीच ठेवून द्यायची आहे। आता ही 5वी पोळी चौथ्या पोळीवरती ठेवल्यानंतर तिलाही राहिलेला सर्व साठा लावून घ्यायचा आहे व अशा प्रकारे एक रोल करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे एक रोल करून झाल्यानंतर लिंबापेक्षा थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊया। पुढचं व मागचं जे टोक आहे ते बाजूलाच ठेवून द्यायचं आहे। तर इथे आपण हा रोल 5 भागांमध्ये कट करून घेतलेला आहे। आता यातील एक गोळा घेऊन असा उभा ठेवून तळहाताच्या साहाय्याने त्याला असं दाबून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे गोळे असे दाबून घेतल्यामुळे करंजीची पाती लाटताना पाती अजिबातही मधून फुटणार नाही व आपले सारण बाहेर येणार नाही। आता यातील एक गोळा घेऊन एक छोटी आकाराची पोळी लाटून घेऊया। ही पोळी आपल्याला कडेकडेने लाटून घ्यायची आहे। मध्यभागी ही पोळी जास्त पातळ अशी लाटली तर पोळी फुटली जाईल व त्यातील सारण बाहेर येईल। इथे पोळी लाटून झाल्यानंतर 1 ते 1.5 चमचा भरून सारण घालून घेऊया। सारण घालून झाल्यानंतर पातीच्या कडेने पाणी लावूया। पाणी लावून झाल्यानंतर ही पाती अशी फोल्ड करून घ्यायची आहे व कडेने चांगली दाबूनही घ्यायची आहे। आता इथे एका फोर्कच्या साहाय्याने असे मार्क्स करून घेऊया। असे मार्क्स केल्यामुळे करंजी दिसायला तर छान दिसतेच व ती तेलात सोडल्यानंतर अजिबातही फुटत नाही। अशा प्रकारे राहिलेल्या सर्व करंज्या करून घेऊया। तर इथे आपल्या 1 वाटी मैद्यापासून जवळपास 7 करंज्या झालेल्या आहेत। आता या करंज्या तळायला घेऊयात। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये 2 करंज्या सोडूया। आपल्याला ह्या करंज्या सर्वात प्रथम लो फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत। खूप हाय फ्लेमवरती करंज्या तळल्या तर त्या एकदम मऊ लुसलुशीत अशा तयार होतील।
तसेच त्या लालही होतील, त्या अजिबातही कुरकुरीत लागणार नाहीत. दोन्ही बाजूनी हलकासा गोल्डन रंग आल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करून करंज्यांना दोन्ही बाजूने ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊयात. तर इथे आपल्या दोन्ही करंज्यांना छान असा दोन्ही बाजूने गोल्डन रंग आलेला आहे. आता या करंज्या तेलामधून काढून घेऊया. तर तुम्हाला इथे करंज्या पाहताक्षणीच अंदाज आलेला असेल की करंज्या आपल्या एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे राहिलेल्या सर्व करंज्या तळून घेऊया. इथे आपल्या 7 करंज्या व 1 पुरी तळून झालेली आहे. यातील 1 करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते. या करंज्या एकदम खस्ता तयार झालेल्या आहेत व चवीलाही एकदम भन्नाट अशा लागत आहे. तर या मटारच्या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या करंज्या नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.